Good morning, all of you. Today we are going to learn some part of minimum wages of Act. Okay, in our last lecture we have seen some part of Minimum Wages Act. Okay, and in this lecture we will continue it. Now let's turn to our lecture. Then next point 7, overtime. If employee is working overtime or a normal day plus excess time, then the wages paid should be according to the rate of minimum wages mentioned in the act. तर बघा, ओव्हरटाईम म्हणजे काय, तर आपली जी काही कामाची वेळ असेल ती सांभाळून किंवा ती झाल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा एक्स्ट्रा टाईममध्ये किंवा एक्स्ट्रा वेळेमध्ये काम करणं याला ओव्हरटाईम म्हटलं जातं. इफ एम्प्लॉई इज वर्किंग ओव्हरटाईम ऑर अ नॉर्मल डे प्लस एक्सेस टाईम, म्हणजे जर एखादा एम्प्लॉई ओव्हरटाईम करत असेल किंवा नॉर्मल डेचं जॉब करत असेल त्याच्यापेक्षा एक्सेस टाईम म्हणजे अजून जास्त वेळ जर काम करत असेल, देन द वेजेस पेड शुड बी अकॉर्डिंग टू द रेट ऑफ मिनिमम वेजेस मेन्शन इन द ॲक्ट. मग त्याचं जे काही वेजेस असणार आहे किंवा त्याचं जे काही वेतन असणार आहे, जो काही पगार असणार आहे, तो त्याला कशा पद्धतीनं पे केला गेला पाहिजे. तर जे काय ॲक्टमध्ये म्हणजेच मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये जे काही मेन्शन केलेलं असेल त्यानुसार त्याचं कमीत कमी किंवा जास्तीत जास्त जे काय वेजेस असेल किंवा जे काय पेमेंट असेल त्याचं ते त्याला ॲक्टमध्ये ज्या पद्धतीनं उल्लेख केला गेलेला आहे त्या पद्धतीनं दिलं जावं. Point number 8, wages for 2 or more classes of work. There could be different types or classes of work. तर बघा, wages for 2 or more classes of work, तर कामाचं जे काही वर्गीकरण केलेलं असेल तर त्या 2 वर्गीकरणामध्ये ज्या पद्धतीनं वेजेस दिलं जातं तर त्या संदर्भात असलेलं काम बघा किंवा त्या संदर्भात असलेले वेतन. देअर कुड बी डिफरंट टाईप्स ऑर क्लासेस ऑफ वर्क. वेगवेगळे प्रकार किंवा क्लासेस कामामध्ये असू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा कामाचं वर्गीकरण आपण करू शकतो. इफ एम्प्लॉई डज डिफरंट क्लासेस ऑफ वर्क, जर एखादी व्यक्ती वेगळ्या पद्धतीचं काम करत असेल, डिफरंट मिनिमम रेट ऑफ वेजेस इज ॲप्लिकेबल फॉर डिफरंट क्लासेस ऑफ वर्क. मग आता बघा, एखादी व्यक्ती जर क्लास 1 ऑफिसर आहे आणि एखादी व्यक्ती सेकंड क्लास ऑफिसर आहे, ओके, किंवा तृतीय श्रेणीमध्ये जर एखादी व्यक्ती येत असेल तर त्या दोघांमध्ये काय असणार आहे, मिनिमम वेजेसचा रेट जो असणार आहे त्यामध्ये काय येतो आहे, आपल्याला डिफरन्स असलेला दिसून येतो. लक्षात येते का तुमच्या? कारण की क्लास 1 ऑफिसरच्या पद्धतीचं जे काम असणार आहे ते तृतीय श्रेणी किंवा चतुर्थ श्रेणीमधली व्यक्ती करू शकत नाही, ओके. त्यामुळं ज्या पद्धतीचा कामाचा दर्जा असेल किंवा ज्या पद्धतीचं जेवढं हाय लेवलचं काम असेल तेवढं त्यांचा वेजेसचा रेट हा वाढलेला दिसून येतो. आणि त्यातलाच दुसरा पॉईंट आहे बघा, द वेजेस शुड नॉट बी लेस दॅन मिनिमम रेट ऑफ वेजेस. तर जे काय वेज असणार आहे किंवा जे काय वेजेस असणार आहे तर ते जेवढं काय ॲक्टमध्ये ठरवून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी नसावं, ओके. म्हणजे प्रत्येकाच्या कामाचा मोबदला लक्षात घेऊन त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं काम हे दिलं जावं. देन पॉईंट नंबर 9, मेंटेनन्स ऑफ रजिस्टर्स अँड रेकॉर्ड्स. According to the Act, every employer need to maintain records and registers that includes the details of employees, work done by them, wages paid to them and receipt of same from them. तर बघा, अकॉर्डिंग टू द ॲक्टच्या मते किंवा ॲक्टनुसार कायद्यानुसार एव्हरी एम्प्लॉयर नीड टू मेंटेन रेकॉर्ड्स. प्रत्येक एम्प्लॉयरनं म्हणजे जो कोणी मॅनेजमेंट असेल, जी कोणी ऑर्गनायझेशनची किंवा जो कोणी इंडस्ट्रीचा ओनर असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीनं, म्हणजे एम्प्लॉयर म्हणजे नेमकं कोण,
तर जो लोकांना कामाला ठेवून घेतो म्हणजे जो मालक असतो तो, आणि एम्प्लॉई म्हणजे कोण, तर जी लोक कामाला आहेत त्या लोकांना एम्प्लॉई म्हटलं जातं. जो त्या लोकांना कामाला ठेवून घेतो त्याला एम्प्लॉयर म्हटलं जातं. ओके. मग बघा, अकॉर्डिंग टू द ॲक्ट एव्हरी एम्प्लॉयर नीड टू मेंटेन रेकॉर्ड्स. प्रत्येक एम्प्लॉयरला कायद्यानुसार एक रेकॉर्ड किंवा एखादं रजिस्टर मेंटेन करावं लागतं. दॅट इन्क्लूड्स द डिटेल्स ऑफ एम्प्लॉईज. मग त्यामध्ये त्याच्याकडे जे कोणी कामगार असतील किंवा जे कोणी एम्प्लॉईज असतील तर त्यांचे जे काही डिटेल्स असतील ते त्यामध्ये समाविष्ट असतील. मग त्या डिटेल्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा. वर्क डन बाय देम, त्यांनी केलेलं काम असेल किंवा त्याचा ॲड्रेस असेल, त्याचं नाव असेल, त्याचबरोबर वेजेस पेड टू देम, त्याला दिलेलं वेतन असेल, अँड रिसीट ऑफ सेम फ्रॉम देम, आणि त्यांच्या असलेल्या पावत्या. ओके. तर या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन करणं किंवा रेकॉर्ड मेंटेन करणं हे एम्प्लॉयरचं महत्त्वाचं काम इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, इन्स्पेक्शन. द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे कंडक्ट इन्स्पेक्शन्स बाय अपॉइंटिंग इन्स्पेक्टर्स फॉर ॲक्ट अँड डिसाईड लोकल लिमिट्स रिलेटेड टू इन्स्पेक्शन्स. तर बघा, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे असतं म्हणजे जे कोणी सरकार असेल ते इन्स्पेक्शनसुद्धा कंडक्ट करू शकतं. ओके. मग त्यासाठी ते एखादा इन्स्पेक्टर अपॉइंट करू शकतं त्या ॲक्टसाठी, आणि जे काय लोकल लिमिट्स आहेत इन्स्पेक्शनशी रिलेटेड असलेल्या तर त्यासुद्धा त्या लिमिट्स ते घालू शकतं. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, क्लेम्स. The appropriate government can appoint a person who is having an experience of a judge for civil court or stipendiary magistrate as a labor commissioner or an officer. तर बघा, जी कोणी गव्हर्नमेंट असेल ते एखाद्या व्यक्तीला सुद्धा अपॉइंट करू शकतात ज्या व्यक्तीला एक्सपिरियन्स आहे, आणि जी व्यक्ती सिव्हिल कोर्टामध्ये जज म्हणून काम केलेली आहे त्या व्यक्तीनं, किंवा स्टायपेंडरी मॅजिस्ट्रेट म्हणून जे असतात लेबर कमिशनर म्हणून त्यांचासुद्धा ते ऑफिसर म्हणून काय करू शकतात तर त्यांना अपॉइंट करू शकतात. सेकंड आहे बघा, द लेबर कमिशनर ऑर अपॉइंटेड ऑफिसर can hear and settle the claims arising because of less payment of wages as compared to minimum rates of wages in the act. तर बघा, द लेबर कमिशनर ऑर अपॉइंटेड ऑफिसर कॅन हिअर. तर जे कोणी लेबर कमिशनर असतील किंवा जे कोणी अपॉइंट केलेले ऑफिसर असतील ते ऐकू शकतात किंवा सेटल करू शकतात जो कोणी क्लेम जो अराईज झालेला असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या कामगाराने समजा जर एखादं पेमेंट कमी मिळाले म्हणून जर क्लेम केला तर त्याचं जे काय मिनिमम वेजेस रेट असेल तर त्यानुसार त्याला रेट देण्यासाठी तो त्याचं हिअरिंग घेऊ शकतो किंवा तो क्लेम सेटल करू शकतो. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पेनाल्टीज फॉर ऑफेन्सेस. Any employer who do not follow rules and regulations prescribed in the act is punishable and may get imprisonment for a particular term. Punishment could be fine or imprisonment up to 6 months. तर बघा, एनी एम्प्लॉयर हू डू नॉट फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रिस्क्राईब्ड इन द ॲक्ट. जो कोणी मालक असेल जर त्या मालकाने म्हणजे इंडस्ट्रीचा असेल किंवा कंपनीचा असेल कारखान्याचा असेल तर त्या मालकाने जर ॲक्टमध्ये जे काही रूल्स किंवा रेग्युलेशन सांगितलेले आहेत ते जर फॉलो केली नाहीत तर तो त्या पनिशेबल म्हणजे त्या शिक्षेस तो पात्र ठरू शकतो. अँड मे गेट इम्प्रिझनमेंट, त्याचबरोबर त्याला तुरुंगवाससुद्धा मिळू शकतो फॉर अ पर्टिक्युलर टाईम, म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी त्याला तुरुंगवाससुद्धा भोगावा लागतो. पनिशमेंट कुड बी फाईन ऑर इम्प्रिझनमेंट अप टू 6 months. मग पनिशमेंटचं स्वरूप किंवा शिक्षेचं स्वरूप काय असेल तर जो कोणी मालक असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागेल किंवा म्हणजे 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागेल किंवा काही रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. ओके. नेक्स्ट पेज बघा,
ऑथॉरिटीज अंडर द ॲक्ट अँड देअर पॉवर्स. तर बघा या ॲक्ट अंडर असलेल्या काही ऑथॉरिटीज म्हणजे अधिकार आणि त्या संदर्भात असलेल्या पॉवर बघा. तर त्यातली पहिला आहे पॉईंट वर्क कमिटीज. A works committee is constituted in any industrial establishment in which 100 or more workers are employed and have been employed on any in the preceding 12 months by an employer. तर बघा वर्क्स कमिटी ही कधी कन्स्टिट्यूट केली जाते एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कधी एस्टॅब्लिश होते ज्यावेळी 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर हे त्यांच्याकडं काम करत असतील त्यावेळी. ओके. त्याचबरोबर त्यातला एखादा जर किंवा त्यातला कुठलाही एम्प्लॉई जर हा 12 महिन्यांपेक्षा किंवा प्रिसेडिंग 12 मंथ्स म्हणजे त्यांनी जे काय डिसाईड केलेले 12 महिने आहेत त्यापैकी तेवढे 12 महिने काम करत असलेले सगळे हे एम्प्लॉयर असणे आवश्यक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं मगच त्यांना काय करता येतं तर वर्क कमिटी ही एस्टॅब्लिश करता येते किंवा कॉन्स्टिट्यूट करता येते. कधी तर फक्त त्याचवेळी ज्यावेळी त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या कारखान्यामध्ये 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर्स जर काम करत असतील तर. ओके. देन त्यातला सेकंड पॉईंट बघा. This committee consists of representatives of employer and workers, but the number of representatives of the employer should not be more than of workers. त्याचबरोबर बघा this committee consists of representatives of employer and workers. ही जी कमिटी असणार आहे वर्क कमिटी ती काय म्हणून गृहीत धरली जाते तर एम्प्लॉयर म्हणजे मालक आणि वर्कर्स म्हणजे कामगार या दोघांचा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधित्व म्हणून त्यांचा विचार केला जातो. बट द नंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज ऑफ द एम्प्लॉयर शुड नॉट बी मोर दॅन ऑफ वर्कर्स. पण जे काय एम्प्लॉयरचे रिप्रेझेंटेटिव्ज असतील तर त्यांचा नंबर हा वर्कर्सच्या नंबरपेक्षा जास्त नसावा. ओके. म्हणजे एखाद्या कमिटीचा जर विचार केला गेला जर वर्क्स कमिटी स्थापन करायची झाली तर एम्प्लॉयर आणि वर्कर्स या दोघांचं ते काय करणार आहे तर प्रतिनिधित्व करणार आहे. मग अशावेळी जे कोणी एम्प्लॉयर असेल त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह जास्त नसावे वर्कर्सच्या संख्येपेक्षा. ओके. देन नेक्स्ट बघा. मेन ड्युटी ऑफ वर्क्स कमिटी इज टू प्रमोट द मेजर्स फॉर सिक्युरिंग अँड प्रिझर्विंग अमिटी अँड गुड रिलेशन्स बिटवीन द एम्प्लॉयर्स अँड वर्कर्स. मग आता हे जे वर्क्स कमिटी असणार आहे त्याची महत्त्वाची ड्युटी किंवा महत्त्वाचं काम काय आहे बघा तर इज टू प्रमोट द मेजर्स फॉर सिक्युरिंग अँड प्रिझर्विंग अमिटी अँड गुड रिलेशन्स बिटवीन द एम्प्लॉयर्स अँड वर्कर्स. तर वर्कर्स आणि एम्प्लॉयर्स यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं रिलेशन तयार व्हावं आणि इंडस्ट्रीची किंवा ऑर्गनायझेशनची ग्रोथ होत राहावी कारखान्याची ग्रोथ होत राहावी त्यासाठी प्रयत्न करणं त्यांना सिक्युरिंग वातावरण देणं कुणाला तर वर्कर्सला. ओके. आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं हेल्दी रिलेशन तयार करणं किंवा प्रमोट करणं हे यामध्ये महत्त्वाची ड्युटी मानली जाते. बी पॉईंट बघा. कन्सिलिएशन ऑफिसर्स. Conciliation officers are appointed by the state governments for the industries in a specified area permanently or for a limited period. तर हे जे कन्सिलिएशन ऑफिसर्स असतात आर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट्स. मग हे जे ऑफिसर्स असतात ते स्टेट गव्हर्नमेंटकडून म्हणजेच राज्य सरकारकडून अपॉइंट केले जातात फॉर द इंडस्ट्रीज इन अ स्पेसिफाईड एरिया परमनंटली ऑर फॉर अ लिमिटेड पिरियड. मग एखाद्या इंडस्ट्रीसाठी अशा पद्धतीचे ऑफिसर्स हे नेमले जातात किंवा अपॉइंट केले जातात इन अ स्पेसिफाईड एरिया परमनंटली ऑर फॉर अ लिमिटेड पिरियड. मग एका स्पेसिफाईड एरियामध्ये म्हणजे ठराविक एरियामध्ये मग ते कायमची किंवा तात्पुरत्या स्वरूपाची त्यांची नेमणूक ही केली जाते. मेन ड्युटी ऑफ कन्सिलिएशन ऑफिसर इज टू मेडिएट इन द सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स.
तर बघा जी काय कन्सिलेशन ऑफिसर जो असतो त्याची मेन ड्युटी किंवा त्याचं महत्त्वाचं जर काय काम असेल तर हे बघा इज टू मेडिएट इन द सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. जे काय डिस्प्यूट्स असतील इंडस्ट्रीमधले तर त्याच्यामध्ये सेटलमेंट करण्याचं काम हे कन्सिलेशन ऑफिसरचं असतं. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कन्सिलेशन ऑफिसर म्हणजे नेमकं काय, त्याची अपॉइंटमेंट कशासाठी केली जाते आणि त्याची असलेली महत्त्वाची ड्युटी. सी पॉईंट बघा. बोर्ड ऑफ कन्सिलेशन. A board of conciliation is constituted by the state government by notification in the official gazette. तर बघा अ बोर्ड ऑफ कन्सिलेशन इज कन्स्टिट्यूटेड. मग बोर्ड जो असतो कन्सिलेशन बोर्ड किंवा कन्सिलेशनची जी समिती असते इज कन्स्टिट्यूटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तर हे स्टेट गव्हर्नमेंटकडून किंवा राज्य सरकारकडून स्थापन केली जाते किंवा गठीत केली जाते बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. आणि त्या प्रकारचं नोटिफिकेशन हे ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रसारित केलं जातं किंवा प्रदर्शित केलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ अ चेअरमन अँड 2 or 4 अदर मेंबर्स. मग यामध्ये कुणाकुणाचा समावेश असतो बघा. तर एक चेअरमन आणि 2 किंवा 4 सदस्य असतात यामध्ये. Chairman is an independent person and other members are persons appointed in equal numbers to represent the parties of the dispute. तर बघा चेअरमन इन अन इंडिपेंडंट पर्सन. चेअरमन जो असतो तो स्वतंत्र व्यक्ती असतो किंवा त्याची स्वतःची स्वतंत्र अशी नेमणूक झालेली असते. अँड अदर मेंबर्स आर पर्सन्स. आणि बाकीचे जे मेंबर्स असतात त्या कन्सिलेशन बोर्डमधले तर ते जे व्यक्ती असतात ते पर्सन्स अपॉइंटेड इन इक्वल नंबर्स. हे काय केलं जातं तर लोकांकडून अपॉइंट केलेले किंवा नेमून दिलेले समान असे मेंबर असतात वेगवेगळ्या पार्टीचे टू रिप्रेझेंट द पार्टीज ऑफ द डिस्प्यूट. तर ते काय करतात तर वेगवेगळ्या पार्टीसाठी पार्टीचं प्रतिनिधित्व करत असतात. म्हणजे लक्षात आलं का बोर्ड ऑफ कन्सिलेशनमध्ये कोण कोण असतात तर एक चेअरमन असतो आणि 2 किंवा 4 सदस्य असतात. आणि हे जे चेअरमन जो असतो तो स्वतंत्ररित्या निवडून आलेला असतो किंवा इंडिपेंडंट असतो. आणि जे 2 किंवा 4 मेंबर्स असतात ते इक्वल नंबर घेऊन काय केले जातात तर वेगवेगळ्या पार्टीजकडून अपॉइंट केले जातात. द ड्युटी ऑफ द बोर्ड इज टू प्रमोट द सेटलमेंट ऑफ ॲन इंडस्ट्रियल डिस्प्यूट. मग जे बोर्ड ऑफ कन्सिलेशन असतं त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य किंवा त्यांची ड्युटी काय असते तर टू प्रमोट द सेटलमेंट ऑफ ॲन इंडस्ट्रियल डिस्प्यूट. समजा इंडस्ट्रियल काही वाद वगैरे असतील तर ते सेटल करण्यासाठी यांची नेमणूक केली जाते. द नेक्स्ट बघा पॉवर ऑफ द बोर्ड. पहिला मग या बोर्डमधला कुठले कुठले अधिकार असतात किंवा त्यांच्याकडे कुठले कुठले हक्क असतात हे बघूयात. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा. अ मेंबर ऑफ अ बोर्ड कॅन एंटर द प्रिमायसेस ऑफ द एस्टॅब्लिशमेंट फॉर द पर्पज ऑफ इन्क्वायरी इंटू एनी इंडस्ट्रियल डिस्प्यूट आफ्टर एनी रिजनेबल नोटीस. तर बघा तो जो कन्सिलेशन बोर्ड असतो तर त्या बोर्डचा मेंबर हा कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये किंवा इंडस्ट्रीच्या प्रिमायसेसमध्ये चौकशीसाठी समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वाद झाला असेल आणि त्या वादाची चौकशी करण्यासाठी कन्सिलेशन बोर्डचा कुठलाही व्यक्ती हा त्या प्रिमायसेसमध्ये येऊ शकतो, त्या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतो आणि त्या संदर्भात असलेली जे आवश्यक आहे ती चौकशी करू शकतो. सेकंड पॉईंट आहे बघा. एव्हरी बोर्ड हॅज द सेम पॉवर्स ॲज वेस्टेड अँड इन अ सिव्हिल कोर्ट. तर बघा प्रत्येक बोर्डला सेम पॉवर आहे ॲज वेस्टेड अँड इन अ सिव्हिल कोर्ट. ज्या पद्धतीनं सिव्हिल कोर्टमध्ये असते तर त्याच पद्धतीनं प्रत्येक बोर्डला किंवा बोर्ड ऑफ कन्सिलेशनला योग्य ती पॉवर दिलेली असते. पुढं बघा तिसरा पॉईंट. एव्हरी इन्क्वायरी बाय अ बोर्ड इज ट्रीटेड टू बी अ ज्युडिशियल प्रोसिडिंग विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 193 अँड 228 ऑफ द इंडियन पिनल कोड. तर इंडियन पिनल कोडनुसार प्रत्येक चौकशी
ही एक कारवाई म्हणून किंवा ज्युडिशियल प्रोसेस म्हणून काय केली जाते तर सेक्शन नंबर 193 आणि 228मध्ये इंडियन पिनल कोडच्या म्हणण्यानुसार चालवली जाते. पॉईंट नंबर डी बघा, कोर्ट्स ऑफ इन्क्वायरी, चौकशीसाठी असलेली कोर्ट किंवा कचेरी, चौकशीसाठीची असलेली कचेरी. तर बघा, दीज कोर्ट्स ऑफ इन्क्वायरी आर आल्सो अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. हे जे कोर्ट ऑफ इन्क्वायरी असते किंवा चौकशीच्या ज्या कचेऱ्या असतात त्या स्टेट गव्हर्नमेंटकडून म्हणजेच राज्य सरकारकडून अपॉइंट केल्या जातात बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. आणि त्या पद्धतीची नोटिफिकेशन असेल किंवा नोटीस असेल तर ती ऑफिशियल गॅझेट जे असतं सरकारचं त्यामध्ये सांगितली जाते किंवा प्रदर्शित केली जाते. टू इन्क्वायर इंटू एनी मॅटर अपेअरिंग टू बी कनेक्टेड विथ इंडस्ट्रियल डिस्प्यूट. मग यामध्ये ते कुठल्याही मॅटरशी संदर्भात चौकशी करू शकतात जे इंडस्ट्रियल डिस्प्यूटशी कनेक्टेड आहेत. अशा कुठल्याही इंडस्ट्रीशी किंवा कुठल्याही संदर्भातल्या चौकशीला ते कनेक्ट राहू शकतात. देन आफ्टर कंडक्टिंग द इन्क्वायरी इंटू द मॅटर्स रेफर्ड दे रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट विदिन 6 months फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ इट्स इन्क्वायरी. तर बघा, एकदा का इन्क्वायरी कंडक्ट केली इंटू द मॅटर्स रेफर्ड, जे काही मॅटर्स असतील तर त्यामध्ये रेफर्ड केल्याप्रमाणे एकदा का चौकशी सुरू केली, दे रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट विदिन 6 months. ते काय करतात तर 6 महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देतात त्याचा, फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ इट्स इन्क्वायरी. जेव्हापासून या इन्क्वायरीची सुरुवात होती तेव्हापासून परत 6 महिन्याच्या आतपर्यंत ते याचा रिपोर्ट सरकारला देतात. त्यानंतर लेबर कोड्स. त्यातला पहिला पॉईंट बघा, स्टेट गव्हर्नमेंट्स कन्स्टिट्यूट लेबर कोड्स फॉर द ॲडज्युडिकेशन ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स फॉर एनी मॅटर स्पेसिफाईड इन द सेकंड शेड्यूल. तर बघा, सेकंड शेड्यूलमध्ये ज्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं जर मॅटर असेल इंडस्ट्रियल डिस्प्यूट किंवा दुसरा कुठला मॅटर तर त्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट काय करते तर लेबर कोडचं कॉन्स्टिट्यूशन करते किंवा त्याची स्थापना करते. सेकंड पॉईंट बघा, द मॅटर स्पेसिफाईड इन द सेकंड शेड्यूल आर. मग यामध्ये जे काय मॅटर स्पेसिफाईड केले असतील सेकंड शेड्यूलमध्ये तर त्यातले कुठले कुठले मॅटर असतात बघा. तर पहिला आहे द लिगॅलिटी ऑफ ॲन ऑर्डर पास शेड्यूल. तर जी काय अधिकृतरित्या ऑर्डर पास केलेली असते त्याचं शेड्यूल. सेकंड, द ॲप्लिकेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स. तर ज्या पद्धतीचं ॲप्लिकेशन असेल किंवा ज्या पद्धतीची केस असेल, ज्या पद्धतीचं डिस्प्यूट असेल त्या पद्धतीचं आणि इंटरप्रिटेशन ऑफ स्टँडिंग ऑर्डर्स आणि स्टँडिंग ऑर्डर्स जे असतात त्यांचं इंटरप्रिटेशन. थर्ड पॉईंट आहे बघा, डिस्चार्ज और डिसमिसल ऑफ वर्कर्स इन्क्लुडिंग रिइन्स्टेटमेंट और ग्रांट्स ऑफ रिलीफ टू वर्कमन रॉंगली डिसमिस. जर एखादा व्यक्ती जर वर्कमन रॉंगली डिसमिस केला असेल तर बघा त्याची रिइन्स्टेटमेंट, त्याचबरोबर ग्रांट्स ऑफ रिलीफ या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये किंवा त्याचा डिस्चार्ज असेल, डिसमिसल असेल तर या सगळ्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट बघा, विड्रॉल ऑफ एनी कस्टमरी प्रिव्हिलेज. एखादं जरी कस्टमरी प्रिव्हिलेज असेल तर त्याचं विड्रॉशन करणं हे सगळं यामध्ये समावेश केलेलं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट पॉईंट बघा, लेबर कोड शॅल कन्सिस्ट ऑफ 1 person ओनली अँड हू शुड हॅव एनी ऑफ द फॉलोइंग क्वालिफिकेशन. मग लेबर कोर्टमध्ये अशी व्यक्ती कन्सिस्ट करू शकते किंवा ती जी केस असते लेबर कोर्टची ती चालवू शकते ज्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन हे यामध्ये आपल्याला खालीप्रमाणे दिलेलं आहे त्या पद्धतीचं जर क्वालिफिकेशन त्या व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती लेबर कोर्ट चालवू शकते किंवा त्याचा खटला चालवू शकते. त्यातलं पहिलं आहे बघा, ही इज ऑर हॅज बीन अ जज ऑफ अ कोर्ट. मग ती व्यक्ती आत्ता त्या एखाद्या कोर्टची जज असणं गरजेचं आहे किंवा आधी जज असलेली म्हणजे जज म्हणून तिनं काम केलेलं असलं पाहिजे. सेकंड बी आहे बघा,
ही हॅज बीन अ डिस्ट्रिक्ट जज फॉर ॲटलिस्ट 3 years. त्याचबरोबर ती व्यक्ती म्हणजे हा पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये ती हायकोर्टाची जज म्हणून तिनं काम केलेलं असलं पाहिजे. आणि सेकंड मुद्दा आहे त्यामध्ये ही हॅज बीन अ डिस्ट्रिक्ट जज फॉर ॲटलिस्ट 3 years. तिनं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जज म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून काम केलेलं असणं, 3 वर्षांपर्यंतचा त्यांना अनुभव असणं किंवा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल्स. स्टेट गव्हर्नमेंट मे also constitute one industrial tribunals for the settlement of industrial disputes. तर बघा, स्टेट गव्हर्नमेंट मे also constitute one industrial tribunals for the settlement of industrial disputes. तर बघा, राज्य सरकारने असं सुद्धा कन्स्टिट्यूट केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे एक गोष्ट की वन इंडस्ट्रियल ट्रिब्युनल्स फॉर द सेटलमेंट ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट. एक न्यायासन असणं किंवा एक इंडस्ट्रियल न्यायासन असणं कशासाठी, तर एखादी जी इंडस्ट्रियलची सेटलमेंट करावी लागते किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूटची जी सेटलमेंट करावी लागते त्यासाठी एक न्यायाधीश किंवा एक न्यायासन. आणि शेवटचा पॉईंट आहे बघा यातला, ट्रिब्युनल्स शॅल कन्सिस्ट ऑफ one person only to be appointed and he should have the minimum qualification as required for that of labor code. त्याचबरोबर ट्रिब्युनल किंवा न्यायासन हे एकाच व्यक्तीनं चालवावं. त्याचबरोबर ती व्यक्ती त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन हे ज्या पद्धतीने लेबर कोडसाठी आपल्याला आपण मगाशी बघितलं की कुठल्या पद्धतीचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, तर त्या पद्धतीचं त्या व्यक्तीचं इंडस्ट्रियल ट्रिब्युनलसाठी सुद्धा क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे असं आपल्याला इथं सांगितलं जातं. ओके, तर बघा इथं मी हे आपलं लेक्चर थांबवते. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. तरीही कोणाला काही प्रॉब्लेम असेल, एखादा पॉईंट समजलं नसेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप और यू कॅन पर्सनली कॉल मी अँड आस्क मी. ओके, आत्तापर्यंत आपले हे आता लास्टचं युनिट सुरू आहे. तर आत्तापर्यंतच्या कुठल्याही पार्टमध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ओके, थँक्यू.